राज्यात सध्या चर्चेचा बनलेला नाशिकमधल्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा हरित लवादामध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये पोहोचला आणि तिथे या वृक्षतोडीला काही कालावधीसाठी स्थगिती दिली आहे असा दावा ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे करतायत। तुमची याचिका NGTमध्ये होती। NGTने नक्की काय म्हटलंय? वृक्ष तोडायचेच नाहीत असं म्हटलंय की काही प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत ही स्थगिती आहे? एक गोष्ट याच्यामध्ये आपण लक्षात घेतली पाहिजे की हा काही अंतिम न्यायनिवाडा नाही आहे, हा एक अंतरिम आदेश आहे। आणि या अंतरिम आदेश आम्ही विनंती करण्याचं कारण असं आहे की कुठलीही प्रक्रिया न राबवता प्रक्रिया राबवली आहे असं दाखवून वृक्षतोडीचा जो घाट तिथे घातलेला आहे तर त्याला कुठंतरी मोडीत काढणं आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल व त्यानंतरच आवश्यकता असेल तर वृक्षतोड व्हावी या अपेक्षेनं आम्ही हरित लवादाकडे याचिका दाखल केलेली आहे। कधीपर्यंत ही स्थगिती आहे? तुर्तास तरी पुढची तारीख ही 15 जानेवारी दिलेली आहे, त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत तर ही स्थगिती आहेच आहे। परंतु तोपर्यंत ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल का हा प्रश्न आहे। त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा अंतरिम आदेश आहे। प्रक्रिया म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे? कायदेशीर प्रक्रिया म्हणजे जो वृक्ष संवर्धनाचा कायदा आहे 1975चा, त्यानुसार जो ट्री ऑफिसर असतो त्यांनी जी नोटीस पब्लिश करायला पाहिजे। आता मुळात 12 नोव्हेंबरला दिलेली नोटीसच बेकायदा आहे। त्याच्यामध्ये किती वृक्ष तोडणार आहोत, कुठल्या प्रजातीचे वृक्ष तोडणार आहोत याची माहिती नाही आहे दिलेली। ही बाब आम्ही माननीय लवादाच्या निदर्शनास आणून दिली। आता ती प्रक्रिया सुरू झालेली आहे असं गृहीत धरूयात। त्याच्यावरती देखील हजारो लोकांचं ऑब्जेक्शन आलेले आहेत। मग हे असताना नेमकं तिथे काय कशासाठी झाड तोडणार आहेत याची कारणमीमांसा त्या ट्री ऑफिसरनं करून एक रिझन्ड ऑर्डर त्या ठिकाणी पारित करणं अपेक्षित आहे। मग ती ऑर्डर जर का झाली तर त्याला आपण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असं म्हणूयात। परंतु आता या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला ही बाब समजून घेतली पाहिजे की त्या ट्री ऑफिसरच्या आदेशाला देखील त्यांनी जर का ओढून ताणून ऑर्डर देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हरित लवादामध्ये आव्हान दिलं जाईल। तुमचा प्रक्रियेला आक्षेप आहे का वृक्ष तोडण्यालाच आक्षेप आहे? प्रक्रिया राबवून वृक्ष तोडावेत असं तुमचं म्हणणं आहे की वृक्ष तोडूच नाहीत? नाही, हे बघा, आपण एक डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत। आपल्याला जर का काही डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीसाठी वृक्ष तोडणं गरजेचं असेल तर त्याच्यासाठी कॉम्पेन्सेटरी फॉरेस्टेशनची आपल्याकडे व्यवस्था आहे की आपण तेवढी झाडं त्याच्या 10 पट झाडं लावून त्या ठिकाणी वृक्षतोड करू शकतो। पण या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये एक्झिबिशन सेंटरचं काम काय असा आमचा पहिला सवाल आहे। एक्झिबिशन सेंटर कशासाठी? मी स्वतः प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये दर्शनासाठी गेलो होतो। तिथे अक्षरशः किलोमीटरच्या किलोमीटर टेंट्स उभे केलेले होते, साधू संतांसाठी देखील होते, VIPसाठी होते, येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी होते। मग तशा प्रकारचे टेम्पररी टेंट्स ह्या झाडांमध्ये लावले जाऊ शकत नाहीत का? आणि ह्या एक्झिबिशन सेंटरचा घाट कोणासाठी आहे हा आमचा मूळ प्रश्न आहे। बरोबर आहे, हा मूळ प्रश्न आहे। उत्तर देणारे देत आहेत की हे साधू संतांसाठी आहे म्हणून। एक्झिबिशन सेंटर साधू संत मी जे बघितलं प्रयागराजमध्ये ते 1-2 दिवसांसाठी येतात। ते 1-2 वेळा 2-3 वेळा येतात, ते अमावस्या वगैरे वगैरे वेळ ते काय तिथे येऊन राहत नाहीत। ते आम्ही हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। हा एकतर दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा आहे आणि त्यामध्येही ते येणारे जे साधू संत आहेत ते कुठेही स्थिर नसतात, ते एका ठिकाणी राहतच नाहीत आणि त्यांना हे असे परमनंट स्ट्रक्चर तुम्ही का करताय ही बाब न्यायालयाला। दुसरा एक समर्थन जे करतात या वृक्षतोडीचं त्यांच्याकडून सांगितलं जातं की आम्ही नवीन वृक्ष लावू आणि दुसरं की जे मोठे वृक्ष तिथून तोडले जातील त्यांचं पुनर्रोपण आम्ही दुसरीकडे करू। तर हा मुद्दा NGTमध्ये तुम्ही मांडलाय का? NGTने याच्यावरती काय निर्णय दिला? आम्ही हा मुद्दा फार प्रकर्षानं NGT समोर मांडला आणि त्यांना दाखवून दिलं की जून ते सप्टेंबर दरम्यान जी 1270 झाडं तोडली सो कॉल्ड परवानगी घेऊन त्याच्या बद्दल जे कॉम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन केलं आहे, जी लागवड केलेली आहे त्याच्याऐवजी तर ती अत्यंत वाईट पद्धतीनं केलेली आहे। पूर्ण जेवढे आकडे सांगितले तेवढी झाडं लावलेली नाही, जी लावलेली आहेत त्यातली काही झाडं मृत अवस्थेतली आढळलेली आहेत। आणि असं असताना कुठेतरी काहीतरी करून आपलं आत्ताचं काम काढून घ्यायचं आणि नंतर त्या आज तुम्ही बघा हजारो झाडं लावली जातात, त्याचं संगोपन केलं जातं का शासनाकडून? एवढे कोट्यवधी रुपये खर्च होतात। जर का तुमच्या दरवर्षीच्या प्रोग्राममधली झाडं तुम्हाला सांभाळता येत नाही आहेत तर तुम्ही एवढे स्पेसिफिक प्रोजेक्टमधली झाडं सांभाळणारच हे कशावरून? आणि त्याच्यासाठी तुम्ही काय अंडरटेकिंग देताय? आता
NGT मधले याच्या आधीचे काही निर्णय महत्त्वाचे जर आठवले तर असं होतं की NGT सुरुवातीला स्थगिती देतं, काही प्रक्रिया पूर्ण करायला लावतं, मात्र पुन्हा झाडं तोडायला परवानगी देतं किंवा काम करायला, झाडं तोडायला परवानगी देतं असं म्हणण्यापेक्षा जे डेव्हलपमेंट वर्क सो कॉल्ड जे आहे त्याला परवानगी देतं. पुण्यातल्या नदी सुधार प्रकल्पाच्या बाबतीत देखील आपण हे पाहिलं. NGTने आधी काही काळासाठी स्थगिती दिली, मात्र दिली. या बाबतीमध्ये देखील तेच होण्याची भीती नाही आहे का वाटत? नाही, हे बघा, मी न्यायालयीन प्रक्रियेवरती आणि न्यायव्यवस्थेवरती विश्वास असलेला व्यक्ती आणि वकील आहे. जर का सर्व प्रक्रिया राबवून त्या गोष्टीची आवश्यकता असेल तर ते करणं योग्यच आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, सर्व प्रक्रिया राबवून झाडं तोडल्या पाहिजेत का नाही? नाही, ह्या रायपेरियन बफर झोनमधली, नदीकाठची ग्रीन झोनमधली झाडं तोडणं अजिबात आवश्यक नाही आहे असं माझं ठाम मत आहे. ठीक आहे. तर आपण पाहिलं ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी NGTमध्ये याचिका दाखल केली होती, ज्यावरती निर्णय देताना 15 जानेवारीपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. ही स्थगिती आहे, अंतरिम आदेश आहे, अंतिम आदेश नाही. त्यानंतर पुन्हा जेव्हा सुनावणी होईल तेव्हा NGT काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.